नमस्कार, मी पवार अभिजित. माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत. डीसीसी बँक नेकनोर शाखेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. अनुदानाची रक्कम बँक कर्मचाऱ्याच्या संगनमताने लाटण्याचा प्रकार उघडकीस आलाय. बीड तालुक्यातील कारेगावन तालुका जिल्हा बीड येथील मयत व्यक्ती व इतर नातेवाईक यांच्या नावावरील सन 2021 सन 2022 मधील अनुदान परस्पर बनावटगिरी करून बँक शाखा व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्याच्या संगनमताने लाटण्याचा प्रकार उघडकीस आलाय. कारेगावन येथील राजकुमार गोविंदराव माने यांचे वडील गोविंदराव बाजीराव माने हे दिनांक 30 ऑक्टोबर 2019 रोजी मयत झाले व त्यानंतर त्यांनी कायदेशीर वारसदार या नात्याने वारस हक्काने महसूल अभिलेख मध्ये नावे लावलेली आहेत. त्यानंतर त्यांचे 2021-22 मध्ये अनुदान आले होते, पण त्यामध्ये तलाठी सज्जा वडगाव कळसंबरचे तलाठी यांच्या बनावट स्वाक्षरी करून व जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा नेकनूर मधील शाखा व्यवस्थापक रोखपाल व कारेगावन सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन यांनी संगनमत करून सदरील अनुदानाची रक्कम लाटून फसवणूक केली असल्याचा आरोप शेतकरी राजकुमार गोविंदराव माने यांनी केलाय. यावेळी आम्ही राजकुमार गोविंदराव माने तसेच गावचे ग्रामपंचायत सदस्य यांचे संवाद साधलाय. काय म्हणाले यावेळी राजकुमार गोविंदराव माने तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि शाखा व्यवस्थापक आपण पाहूया. प्रकरण असं आहे की 2022 अनुदान माझ्या नावावर आलं होतं. ते अनुदान विचारण्यासाठी मी डीसीसी बँकेमध्ये नेकनूर शाखेला गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी मला सांगण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केला. त्यानंतर मी चौकशी केली आमच्या चुलत भावाकडे. त्यावेळेस कळालं की माझ्या नावावरची जी रक्कम आहे ते आमच्या गावचे चेअरमन आणि बँकेतल्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून परस्पर उचलली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी चौकशी केल्यानंतर परत त्यांनी टाळाटाळ चालू केले. त्यानंतर पुढील तपासासाठी मी नेकनूर पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. डीसीसी बँकेला बीड जिल्हा शाखेला अर्ज दिलेला आहे आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा अर्ज दिलेला आहे. तर डीसीसी बँकेचे जे काही बीडच्या शाखा अधिकारी आहेत यांचं काय म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं आलं आहे की आम्ही चौकशी करू आणि जे काय झालेलं आहे ते तुम्ही आपसात मिटवून घ्या, असं त्यांचं म्हणणं आलं. साधारणतः किती रक्कम होती? 20,000 रुपये रक्कम आहे. आता हे पहिलंच प्रकरण नाही, याच्या आधी पण देखील खूप प्रकरणं झालेले आहेत. पण काही ठिकाणी या संबंधित जे काही ह्याचे शिकार झालेले व्यक्ती आहेत त्यांच्यावरती ह्याच्या कर्मचाऱ्यातून आणि सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि कुणीतरी कुठेतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ह्यांनी जे अनुदान आलेलं होतं ते अनुदान उचलण्यासाठी ह्यांनी तलाट्याचं एक बनावट पत्र तयार केलं. जे कळसंबर वडगाव कळसंबरचे जे तलाठीचे आपलं तलाठी सज्जेचे जे तलाठी आहेत नलावडे साहेब यांच्या एक खोटा सिक्का आणि बनावट सही हे करून त्यांनी ही रक्कम लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यावेळेस तत्कालीन शाखा व्यवस्थापक जे होते ढगे साहेब यांना ज्यावेळेस आम्ही फोन करून विचारणा केल्याचा प्रयत्न केला की तू कोण विचारणार अशा वगैरे अरेतुरेची भाषा त्यांनी वापरली. आणि ज्यावेळेस आम्ही बँक कर्मचाऱ्यांकडे अशा काही संदर्भामध्ये आम्ही जर त्यावेळेस तिथं त्यांना विचारणा करण्यासाठी जातो की बाबा हे पैसे कुठे गेलेत तर त्यावेळेस ते माहिती देण्यासाठी देखील टाळाटाळ करत आहेत. आणि माझी प्रशासनांना विनंती आहे आणि जिल्हाधिकारी मॅडम यांना देखील विनंती आहे की याची एक चौकशी समिती स्थापन करा आणि चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करा. हेच एक प्रकरण आहे तर ह्याच्या पाठोपाठ अनेक या बँकेच्या शाखेतील अनेक प्रकरणं यापुढे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आमची कृपया करून एकच विनंती आहे की तुम्ही सखोल चौकशी करा आणि योग्य ती कायदेशीर कारवाई या सर्व दोषींवरती करण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व जे काही या गोष्टीचे शिकार झालेले लोक आहोत तर आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत याची देखील त्यांनी दक्षता घेण्यात यावी. तलाट्याचं पत्र आणून त्याने ते बबन रामभाऊ कालुगडे यांनी उचलले. हे बबन रामभाऊ कालुगडे कोण आहे? चेअरमन आहे त्यांच्या गावचे चेअरमन आहे. नेमकं तुम्ही परस्पर एकच काय रक्कम उचलून दिली त्यांना? आता ते आपल्याला नाही सांगते. त्या टायमाला ते ढगे साहेब होते. नेमकं हे प्रकरण किती दिवसापासून सुरू? किती तारखेला ते पैसे उचलण्यात आले?
ते पैसे 22/6/2022 ला. 22/6/2022 ला हम्म. नेमकं तलाट्याचं पत्र आलं होतं. नेमकं काय काय या पत्रामध्ये उल्लेख केला होता? तलाठ्याचं पत्र ह्यांना द्या म्हणून, ते बबन कालगडीला द्या म्हणून.